नमस्कार, स्वागत आहे तुमचे मल्हार आणि आई किचनमध्ये. तर आज आपण बनवणार आहे ड्रायफ्रूटचे हेल्दी लाडू. तर त्यासाठी तुम्हाला साहित्य लागणार आहे बदाम, काजू, शेंगदाणे, पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया, अक्रोड, पिस्ता, त्यानंतर मखाना आणि खजूर. सर्वप्रथम आपण एक कढई घेऊन त्यामध्ये एक एक करून सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेऊया. सर्वप्रथम मी बदाम आणि काजू एकत्र भाजून घेणार आहे. बदाम हे ब्रेन हेल्थसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्याचप्रमाणे काजू हे ताकद आणि ऊर्जा देण्याचे काम करतात आणि लहान मुलांना वजन वाढवण्याससुद्धा मदत करतात. अशा प्रकारे व्यवस्थित त्यामधलं मॉइश्चर जाईपर्यंत आपण हे भाजून घेऊया. त्यानंतर आपण अक्रोड आणि शेंगदाणे एकत्र भाजायला घेऊयात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 आणि फॅटी ॲसिड मुबलक प्रमाणात असतं. तर हे सुद्धा स्मरणशक्ती वाढीस मदत करतं आणि त्यानंतर आपण पंपकिन सीड्स आणि पिस्ता एकत्र भाजायला घेऊयात. पंपकिनमध्ये झिंक, आयरन, मॅग्नेशियम हे भरपूर प्रमाणात असतं आणि पिस्ता हे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. तसंच आपल्या स्किनसाठी पण उपयुक्त असतं आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत असलेलं आपण मखाना व्यवस्थित आता भाजून घेऊयात. अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रूट्स भाजल्यानंतर त्यांना थोडा वेळ थंड होऊ द्या आणि थंड झाल्यानंतर त्याची बारीक पूड बनवून घेऊयात. त्यानंतर कढाईमध्ये 1 ते 2 चमचा तूप टाकून ते थोडंसं गरम करून घेऊयात. त्यानंतर आपण जी पूर्ण ड्रायफ्रूट्सची पूड बनवली आहे ती व्यवस्थित त्या कढईमध्ये टाकून तुपामध्ये मस्तपैकी मिक्स करून घेऊयात. सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर आपण याचे छोटे छोटे लाडू बनवून घेऊयात. हे लाडू रोज सकाळी लहान मुलांना सकाळी एक दिलं तर दिवसभर एनर्जेटिक राहतील आणि त्यांची इम्युनिटी पण वाढेल. अशा प्रकारे आपले लाडू रेडी आहेत. काय खातोय? तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.